मी बाळासाहेब उत्तमराव मुळे, माजी सरपंच पती ह्या नात्याने मी गावाला एक विश्वास देतो की मी जे 2013 पासून कामं केलेले त्या कामाच्या अनुषंगाने ज्या गावाच्या योजना केल्या, ज्या गावाचा मी चिखल काढला, डॉक्टर साहेब मी माझ्या गावाला सांगतोय, तुम्हाला तुमचा अधिकार आहे, मला माझा अधिकार आहे. मी गावचा एक नागरिक आहे. डॉक्टर साहेब मी काय व्हायचं नाही, मी पण गावचा नागरिक आहे आणि मी पण गावचे कामं केलेले आहेत. मी काय काय केलेले, मी आज गावासाठी 2013 पासून जे माझे कामं केलेले ते कामं मी आज माझ्या तोंडातून ओतून मी गावाला सांगत आहे. ज्या समाजसेवक म्हणणाऱ्यांनी गावासाठी काय काय केलं आहे त्यांनी लाईव्हमध्ये जनतेला पण दाखवावं आणि पूर्ण बीड जिल्ह्याला पण दाखवावं. मी जे जे कामं केलेले ते माझे कामं मी लाईव्हमध्ये आणणार आहे. मी त्याचे इस्टिमेट देणार आहे. 2013 पासूनचे जे मी काम केलेलं आहे त्या कामाच्या इस्टिमेटच्या अनुषंगाने त्याचं मोजमाप सर्व जनतेने घ्यावं व ते एस्टिमेट पाहावं. 2013 पासूनचे मला 2013 पासून गणेशराव ढवळे डॉक्टरांनी मला वेठी धरलेलं आहे. मी ह्या पूर्ण गोप्यस्फोट बाहेर आणून मी स्वतः बाळासाहेब मुळे कोर्टामध्ये जाऊन हे कोर्टामध्ये मी पूर्ण दाखल करणार आहे. आणि जो माझ्यावर अन्याय झालेला आहे, जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, ते आर्थिक व्यवहार मी पूर्ण समोर आणणार आहे. आता हे जनतेच्या समोर आणणार आहे. हे वरून काय आहे आणि आतून काय आहे डॉक्टर गणेश ढवळे हे मी जनतेसमोर, जिल्ह्याच्या नाही महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. यांनी फक्त रस्ता रोको करायचा आणि कागदोपत्री रस्ता रोकोवर दाखल करायचं आणि गावाला वेठी धरायचं. एकही त्यांनी जेवढे रस्ता रोको केलेत त्याचा एकही आजपर्यंत फायदा झालेला नाही आणि त्यातून तो आउटपुट काहीच निघालेला नाही. फक्त ह्यांनी ह्यांचं पोट भरण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना जनतेला वेठी धरण्याचं काम डॉक्टर ढवळेंनी केलेलं आहे. की मी माझ्या स्वतः मी ह्याचं दाखवून देणार आहे आणि ह्याचं लवकरच मी उद्या परवा पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदमध्ये मी हे सगळं पूर्ण दाखवणार आहे आणि पत्रकार परिषदमध्ये सगळं आणणार आहे. त्यांनी जे बी काय केलं असेल ते मी सगळं कोर्टाच्या समोर मांडून कोर्टातून मी सगळं कोर्टात दाखल करणार आहे.